चला तर मग मस्त अशा दिवसाची छानशी सुरुवात माझी इथे झालेली आहे आणि सकाळी-सकाळी मुलांचा टिफिन बनवण्यापासून व्हिडिओची सुरुवात करते. तर सकाळीच मी व्यवस्थित असं चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं होतं आणि आता लगेचच आता चपात्या वगैरे मी बनवून घेते आणि दुसरीकडे मुलांच्या आवडीची मी बटाट्याची चटणी कढईमध्ये बनवूनच घेतलेली होती. आता फक्त टिफिनसाठी मुलांच्या चपात्या बनवून घेणार आणि नाश्त्यासाठी 1-2 बनवून घेणार आणि अशा पद्धतीने जे काही मुलांना शाळेत पाठवण्याची त्यांची तयारी आहे ना, तर ती व्यवस्थित मी छानशी करून देते. सकाळीच मी लेकरांचं छान असं आवरून दिलं आणि त्यानंतर आता केसाला मस्त अशी मेहंदी लावून घेतलेली आहे. कारण खूप दिवस झाले केसाला मेहंदी मी लावलीच नव्हती. मला असं वाटतंय दिवाळीच्या वेळेस मी केसाला मेहंदी लावलेली होती. त्याच्यानंतर काही मेहंदी लावली नाही. म्हटलं थोडीशी केसाची पण काळजी घ्यावा आपण आणि मस्त अशी मेहंदी लावून घेतलेली आहे. आता जी काही घरातील कामं आहेत ना, तर ती मी पटपट अशी आवरून घेणार आहे आणि त्यानंतरच मग माझे केस देखील व्यवस्थित मी धुवून घेणार आहे. चला तर मग आता पटकन अशी कामाला मी सुरुवात करते. लेकरांचं छान आवरून दिलं आणि त्यांना शाळेत पाठवलं आणि लगेचच मग मी घरातील झाडझूड करून घेतली आणि घरातील झाडझूड झाल्याच्या नंतर मात्र केसाला मेहंदी लावून घेतली आणि मेहंदी लावल्याच्या नंतर मात्र मी कपडे आणि भांड्याचं काम करून घेतलं. कारण मग मेहंदीने हात रंगतात ना, तर मग कपडे आणि भांडे घासल्यामुळे जे काही माझे रंगलेले हात आहे ना मेहंदीचे, तर ते कमी होऊन गेले आणि अशा पद्धतीने जे काही छोटं-मोठं काम आहे ते मी आवरून घेतलं. सकाळीच मी केसाला मेहंदी लावलेली होती, तर 2-3 तासाच्या नंतर आता मी मेहंदी धुवून काढली आणि जी काही मेहंदी लावून मी घरातील छोटी-मोठी कामं केलेली आहेत ना, तर ती तर माझी आवरूनच झाली. पण आता जी काही माझी घरातील कामं आहेत ना, तर ती मी पटपट आवरून घेते आणि आज आहे ना, काही जास्तीचं दुपारच्या वेळेला मी कुठलंही काम केलेलं नाही. कारण मेहंदी केसावरती घेऊन आहे ना, आपल्याला पण जरा-जरा जडच आपलं डोकं वाटून जातं आणि त्याच्यामुळं काय आज जास्तीचे कामं मी अजिबात केलेली नाही. पण जे रेग्युलर कामं आहेत ना, तर ते घरामध्ये करावाच लागतात आणि ते माझे झालेलेच आहे. केसाची मेहंदी धुवून वगैरे झाल्याच्या नंतर मात्र जी काही मग त्यानंतरची घरातील छोटी-मोठी कामं आहेत ना, तर तीच मी आवरायला घेतली. सगळ्यात अगोदर तर सकाळचे जे कपडे धुतलेले होते, तर त्यांच्या घड्या मला करून ठेवायच्या होत्या, तर त्या मी करायला घेतल्या आणि सगळ्यांच्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या मी करून ठेवल्या आणि कपड्यांच्या घड्या व्यवस्थित करायच्या नंतर दुसऱ्या दिवशी मात्र घरामध्ये आरडाओरडा होत नाही. नाहीतर मग एकाचे कपडे सापडतात, एकाचे नाही सापडत असं म्हटलं ना, तर मग लेकरांचा पण खूप सगळा आरडाओरडा होतो आणि आपण पण किचनमध्ये व्यस्त असतो ना, म्हणून आहे ना आपल्या पण आपली पण त्यामध्ये चिडचिड होऊन जाते. तर मग मी काय करत असते, व्यवस्थित अशा घड्या वगैरे घालून आहे ना, कपडे जे ते संध्याकाळच्या वेळेला मला लेकरं मस्त अशा आवडीने वाटाण्याच्या शेंगा सोलून देत आहे. कारण आज आम्ही बनवणार आहोत रात्रीच्या जेवणामध्ये फक्त आणि फक्त खिचडी भात आणि खिचडी भातामध्ये आहे ना लेकरांना वाटाण्याचे दाणे खूप जास्त आवडतात. आणि आता हिवाळा पण चालू आहे ना, तर मग बाजारात मोठ्या प्रमाणात वाटाण्याच्या शेंगा येतात ना, तर मग जास्त प्रमाणात वाटाणा घालून मी आज खिचडी भात बनवते आणि खूप सगळ्या वाटाणा घालून ज्यावेळेस आपण खिचडी भात बनवतो ना, तर खरंच भाताची चव अगदी दुप्पट होऊन जाते त्या आणि लेकरांनी पहा मस्त असं मला वाटाण्याचे दाणे शेंगांमधून काढून दिलेले आहेत आणि मी पटकन अशी कुकरमध्येच छान अशी फोडणी देऊन घेते आणि फोडणी एकदम मी सिंपल दिलेली आहे. सिंपल असा खिचडी भात बनवते. फक्त कांदा, आलं लसूण पेस्ट, जिरे, मोहरी बस बाकीचं दुसरं काही नाही आणि जे आपले तिखट मसाले आपल्या आवडीनुसार मग मी यामध्ये घालून टाकते. जेवणासाठी आम्ही तिघच मायलेकरं आहोत ना, तर मग खिचडी भात हा बेस्ट ऑप्शन राहतो आणि लेकरांना देखील खिचडी भात आवडतो आणि त्यातली त्यात तर आज वाटाण्याचे दाणे घालून मस्त असा खिचडी भात होणार होता ना, तर लेकरं पण आज जास्तच खुश होते आणि मस्त असा मी सिंपल भात इथे बनवायला घेतला आणि त्यानंतर मात्र जी काही आपली घरातील कामं असतात ना संध्याकाळच्या वेळेला, तर मग मी तीच आवरून घेत असते. जसं की मग खिचडी भात वगैरे झाल्याच्या नंतर, जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आपलं किचन वट्टा वगैरे साफच करून घ्यावा लागतो. त्याचं तर काही शंकाच नाही. कारण तर तो साफ नाही केला, तर मग सकाळसाठी मग खूप जास्त आपली कामाची गडबड गोंधळ होऊन जातो. फोडणी वगैरे देऊन झाल्याच्या नंतर मात्र जरासं पाणी घातलं आणि मस्त असं 3 ते 4 शिट्ट्यामध्ये खिचडी भात आरामात शिजून जाईल. तर मस्त बटाटा, वाटाणे घालून हा खिचडी भात केला होता ना, तर खरंच खूप छान झाला होता. कारण ज्यावेळेस मी फोडणी लावली ना, त्यावेळेस सुगंध खरंच खूप छान आलेला होता आणि इथे पहा ज्यावेळेस मी शिजायला टाकला ना तो, तर त्यावेळेस देखील तो खरंच खूप छान दिसत होता. यावरूनच आम्हाला सगळ्यांना समजलं होतं आजचा खिचडी भात हा खरंच खूप छान होणार आहे. दुपारचं जेवण असो की रात्रीचं जेवण असो, आपल्या जेवणामध्ये काकडी, गाजर वगैरे हे असायलाच पाहिजे आणि इथे पहा मस्त असं लेकरांनी काकडी कट केलेली होती, पण कट करता-करताच आहे ना लेकरांचं खाण्याचं सुद्धा काम चालू होतं
आणि छान अशा त्यांनी काकड्या वगैरे इथे कट करून ठेवल्या आणि त्यानंतर मात्र खिचडी भात पण मग 1-2 शिट्ट्यामध्ये होणारच होता. तर मस्त असे लेकरं खिचडी भाताची वाट बघतच बसलेली होती आणि ज्या वेळेस मी किचनमध्ये येते ना काहीतरी बनवण्यासाठी, तर लेकरं अगदी माझ्या पाठ राखूनच असतात. कारण त्यांना मी ज्यावेळेस किचनमध्ये येते, काहीतरी बनवत असते ना, तर त्यांना किचनमध्येच थांबायचं असतं. किचन सोडून अजिबात ते कुठं दुसरीकडे जात नाहीत. आणि इथे पहा मस्त असा त्यानंतर मी किचन ओटा वगैरे साफ केला. किचनमधील ही सगळी कामं होईपर्यंत तर खिचडी भात आरामात कुकरमध्ये शिजून गेला. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.